तुमच्या हातातील वाळूच्या एका कणाकडे शांतपणे पहा आणि आता त्या कणापेक्षाही लहान असलेल्या एखाद्या गोष्टीची कल्पना करा. शास्त्रज्ञांनी नुकताच मानवी मेंदूचा तेवढ्याच आकाराचा एक छोटासा तुकडा मॅप केलाय आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या एका लहानशा तुकड्याची माहिती साठवण्यासाठी तब्बल 10 लाख गिगाबाईट म्हणजेच 1 पेटाबाईट डेटा लागला आहे. जरा विचार करा, एवढी प्रचंड माहिती फक्त एका कणा एवढ्या भागात. आपण गेल्या 13.8 अब्ज वर्षांपासून या विश्वातील सर्वात गुंतागुंतीचे यंत्र म्हणून उत्क्रांत होत आलो आहोत. आणि तरीही जसजसे आपण अधिक वेगवान AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करत आहोत, तसतसा एक थरारक प्रश्न आपल्यासमोर उभा राहत आहे की आपण खरोखरच या जगाचे प्रोग्रामर आहोत की आपण स्वतःच एखाद्या अथांग संगणकीय सिम्युलेशनचा भाग आहोत. कल्पना करा, आपणच जर एखाद्या कोडमधले कॅरेक्टर असू तर. मानवी मेंदूच्या ऊतींच्या इतिहासातील पहिल्या पेटाबाईट स्केल पुनर्रचनेचे विश्लेषण करून आणि विश्वाच्या ऊर्जा व्यवस्थापनाच्या नियमांचा आधार घेऊन आज आपण हे शोधणार आहोत की मानवी मन खरोखरच डिजिटल स्वरूपात साठवले जाऊ शकते का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम या अफाट स्केलचा विचार करावा लागेल. मानवी मेंदूचा फक्त 1 घन मिलीमीटर तुकडा, जो वाळूच्या कणा एवढा आहे, त्यात 57,000 पेशी आणि 150 दशलक्ष सांधे म्हणजेच सायनॅप्स असतात. म्हणजे एक छोटंसं विश्वच आहे तो. शास्त्रज्ञांनी ऑटोमेटेड इमेजिंग आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने या तुकड्याचा जो डिजिटल नकाशा तयार केलाय, तो विज्ञानाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे. जणू आपण मेंदूच्या आतल्या विश्वाचा गुगल मॅप्स बनवला आहे. जर पृथ्वीचा 4.6 अब्ज वर्षांचा इतिहास एका 24 तासांच्या घड्याळात बसवला, तर मानव या पृथ्वीवर शेवटच्या सेकंदात आला आहे. याच एका सेकंदात आपण 13.8 अब्ज वर्षांपूर्वीच्या बिग बँगपासून ते आजच्या AI पर्यंतचा प्रवास उलगडला आहे. ही उत्क्रांती केवळ जीवशास्त्राची नाहीये, तर ती ऊर्जेच्या व्यवस्थापनाची कथा आहे. सुमारे 19 लाख वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या पूर्वजांनी म्हणजेच होमो इरेक्टसने अग्नीवर नियंत्रण मिळवले, तेव्हापासून आपल्या मेंदूच्या विकासाला खरी गती मिळाली. अग्नीमुळे आपण अन्न शिजवून खायला लागलो आणि पचनसंस्थेवर खर्च होणारी ऊर्जा आपण मेंदूच्या विकासासाठी वळवू शकलो. जरा विचार करा, आपण आपली पचनशक्ती आगीकडे आउटसोर्स केली आणि त्या बदल्यात आपल्याला विचार करण्याची क्षमता मिळाली. किती सुंदर व्यवहार आहे ना हा? आणि आज आपण त्याच बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली जाणीव सिलिकॉन चिप्समध्ये आउटसोर्स करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. पण इथेच एक मोठा तांत्रिक पेच निर्माण होतो, ज्याला आपण मेंदूचे वेटवेअर म्हणू शकतो. AI आज गणितं सोडवू शकते, पण मानवी मेंदूमध्ये ग्लियल पेशींची संख्या न्यूरॉन्सपेक्षा जास्त असते आणि ह्याच गोष्टी सिम्युलेशनमध्ये गुंतागुंत निर्माण करतात. शिवाय आपल्या मेंदूमध्ये काही अत्यंत दुर्मिळ पण शक्तिशाली सायनॅप्टिक कनेक्शन्स असतात, जी आपल्या विचारांना आणि व्यक्तिमत्वाला आकार देतात. म्हणजे आपण फक्त डेटा नाही, आपण अनुभव आहोत. आपला मेंदू हा केवळ गणितं सोडवणारा संगणक नाही, तर तो एक जैविक ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आहे. एक आधुनिक सुपरकम्प्युटर चालवण्यासाठी प्रचंड मोठ्या वीज प्रकल्पाची गरज लागते, पण तुमचा मेंदू हा केवळ एका 20 वॉटच्या बल्बावर म्हणजेच एका मध्यम आकाराच्या फळापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालतो. जोपर्यंत आपण ही अफाट कार्यक्षमता निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत मेंदूचे पूर्ण सिम्युलेशन करणे हे विज्ञानासाठी एक मोठे आव्हान आहे. यालाच आपण बायोलॉजिकल टॅक्स म्हणू शकतो. आपण डेटा कॉपी करू शकतो, पण 13.8 अब्ज वर्षांची ही ऊर्जेची सूक्ष्म उत्क्रांती कशी कॉपी करणार? आणि इथेच सिम्युलेशन हायपोथेसिसची सर्वात रोमांचक थिअरी समोर येते. काही शास्त्रज्ञ असे सुचवतात की प्रगत संस्कृत्या अवकाशात प्रवास करण्याऐवजी डिजिटल मायग्रेशन करणे पसंत करतात, म्हणजे ताऱ्यांकडे जाण्याऐवजी स्वतःच्याच तयार केलेल्या परिपूर्ण आभासी जगात राहणे. जर हे खरे असेल, तर प्रकाशाचा वेग हा कदाचित निसर्गाचा नियम नसून या विश्वाचा संगणक चालवण्याचा प्रोसेसिंग स्पीड असू शकतो. आइन्स्टाईनने सांगितलेले टाइम डायलेशन, जिथे वेग वाढल्यावर वेळ मंदावते, हे कदाचित सिम्युलेशनमधील डेटा प्रोसेसिंगच्या मर्यादा असू शकतात. आपण ज्याला वास्तव म्हणतो ते कदाचित केवळ 5% दृश्य पदार्थ आहे, तर उरलेले 95% डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी हे या सिम्युलेशनला चालवण्याचे बॅकग्राऊंड कोड असू शकतात. कदाचित विश्वातील काही गूढ घटना या सिम्युलेशनमधील ग्लिचेस असू शकतात.
जर आपण खरोखरच एका कम्प्युटरीय प्रोग्रॅममध्ये असू तर आपली जाणीव हा केवळ एका डेटाचा प्रवाह आहे. पण मग प्रश्न उरतो की या सिम्युलेशनमध्ये आपण खरोखरच जिवंत आहोत की केवळ डिजिटल सावल्या आहोत? आपण 13.8 अब्ज वर्षांच्या इतिहासाचा परिणाम आहोत की केवळ एका कोडिंगचा भाग आहोत? आपण प्रोग्रॅमर आहोत की प्रोग्रॅम, हे कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही. पण ही जिज्ञासाच आपल्याला मानव म्हणून जिवंत ठेवणार आहे. आपण या अथांग विश्वाचे केवळ रहिवासी नाही, तर आपण हे विश्व आहोत ज्याने स्वतःलाच ओळखायला आणि सिम्युलेट करायला सुरुवात केली आहे. की जर आपण खरोखरच एका डिजिटल जगात असू तर या सिस्टमच्या मर्यादा काय आहेत आणि आपण त्या ओलांडू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? मानवी मेंदू पूर्णपणे सिम्युलेट करणे शक्य आहे का? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण विज्ञानाच्या अशाच रोमांचक प्रवासात एकत्र राहू शकू.